खूप खूप पूर्वी जेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा लोक साइन लँग्वेजने एकमेकांशी बोलायचे. त्यानंतर भाषा आली, मग पुढे जाऊन भाषा लिहू लागलो तेव्हा पत्रव्यवहार सुरू झाला. आता जमाना मात्र बदललाय, ईमेलिंग चालू झालंय, मग व्हॉट्सॲपिंग चालू झालंय. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? पुन्हा एकदा ती साइन लँग्वेजची भाषा मात्र आपोआपच सुरू झाली आहे. मी बोलतेय इमोटिकॉन्स आणि स्माइलीजबद्दल. या स्माइलीजच्या माध्यमातून आपण खूप काही बोलून जातो. हां, पण कधी कधी या स्माइलीजच्या चुकीच्या वापरामुळे गैरसमजही होऊ शकतात. म्हणून आज आपण ही स्माइलीजची भाषा जाणून घेऊया. आजकाल कुठलाही संवाद हा प्रत्यक्ष न होता वेगवेगळ्या गॅजेट्स मार्फत होतो. चॅटिंग हा खरं तर आपल्या दिनचर्येचा भागच झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता दररोज सगळ्यांशी चॅटिंग करताना सगळ्यात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे इमोजी किंवा स्माइली. मात्र या स्माइली वापरताना एक अडचण येऊ शकते, त्याबद्दलच आज जाणून घेऊयात. वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम प्रमाणे प्रत्येक स्माइलीचा लुक जरासा बदलतो. म्हणजे तुम्ही जर अँड्रॉइड वापरत असाल तर जी स्माइली तुम्ही वापरता ती गुगलवर वेगळी दिसते. यामुळे होतं काय, तर तुम्ही जर ती स्माइली कोणाला पाठवली तर त्याच्या बदललेल्या लुकमुळे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे नीट पोहोचूच शकत नाही आणि यामुळे गैरसमज होऊ शकतात. आता ही बाब वेगवेगळ्या ॲप आणि वेबसाईटलाही लागू होते बरं का. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून स्माइलीचा वापर हुशारीने करा. फोनमध्ये दिसत असलेल्या विविध इमोशन्सच्या स्माइलीपैकी अनेक स्माइली अशा असतात ज्यांचा खरा अर्थ आपल्याला माहितीच नसतो आणि त्याचा वापर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आज आपण या काही स्माइलीजबद्दल जाणून घेऊयात. ही स्माइली राग, उपरोध, निराशा या भावनांसाठी वापरली जाते. मात्र त्याचा खरा अर्थ अनुत्सुक असा आहे. ही स्माइली अति हसू आणि रडणे या दोन्ही भावनांसाठी वापरली जाते. मात्र त्याचा खरा अर्थ केवळ रडणे हा आहे. या स्माइलीचा अर्थ समोरच्याला दाद देणे किंवा तुम्हाला ती गोष्ट आवडली आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो. मात्र ही स्माइली तुम्ही छान दिसताय हे व्यक्त करण्याचं प्रतीक आहे. ही स्माइली मुख्यतः ग्रुप चॅटिंग दरम्यान वापरली जाते. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा कंटाळा आलाय हे त्याला दाखवून द्यायचं असेल आणि चिडवायचं असेल तर या स्माइलीचा वापर केला जातो. या स्माइलीचा खरा अर्थ झोप आली असा होतो. मात्र खूप कमी लोक त्याचा वापर या अर्थाने करताना दिसतात. त्यामुळे आता चॅटिंग दरम्यान तुमच्या भावना जर तुम्हाला अचूक पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी या स्माइली किंवा इमोजीसचा खरा अर्थ जाणून घ्या आणि होणारे गैरसमज टाळा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.